नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, 2024 मध्ये जी पोलीस भरती प्रक्रिया पार पडली त्याच्या मेरिट संदर्भात आपण चर्चा करतोय आणि आता आपण पाहणार आहोत ओबीसी माजी सैनिकांचं मेरिट कसं राहिलं होतं. तर ओबीसी माजी सैनिकांमध्ये खूप विशेष बाब अशी आढळून आली. एक 5-6 जिल्हा असं आढळून आलं की जिथं माजी सैनिकांना जागा आहे पण उमेदवारांनी अर्ज केला नाही. त्यातही गंभीर बाब अशी वाटली की मीरा भाईंदरसारख्या ठिकाणी 4 जागा होत्या पण एकही माजी सैनिकांना अर्ज न केल्यामुळे चारही ठिकाणी उमेदवार न आल्यामुळे त्या सर्वसाधारण गटाला दिल्या. मुंबई रेल्वेला 2 जागा होत्या तशाच खाली राहिल्या. रत्नागिरी असेल पालघर असेल अशा जिल्ह्यांमध्ये माजी सैनिकांना जागा होत्या पण उमेदवार उपलब्ध झाले नाहीत. आणि साधारणतः 20 ते 25 ठिकाणी माजी सैनिकांचं मेरिट 100पेक्षा कमी लागलं होतं. म्हणजे इतकं कमी मेरिट लागलं होतं की अगदी 80च्या आत बरंचसं जिल्हा होतं. जालनासारखा जिल्हा असेल, परभणीसारखा जिल्हा असेल, सिंधुदुर्गसारखा जिल्हा असेल जिथं 80 सुद्धा मेरिट क्रॉस झालं नाही, त्याच्याही खाली मेरिट आलं होतं. इतकं कमी मेरिट लागलं होतं. अकोला, बीड किती जिल्हे सांगते, कोल्हापूर असेल, भंडारा असेल, नंदुरबार असेल, नांदेड असेल, अमरावती शहर असेल, अशा कितीतरी जिल्ह्यांचं मेरिट 100पेक्षा कमी लागलं होतं. मग हायेस्ट मेरिट कुठल्या जिल्ह्यात लागलं होतं तर जळगावचं मेरिट म्हणजे ओबीसी माजी सैनिक जळगावचं मेरिट सर्वात हायस्ट लागलं होतं जे 123 वर गेलं होतं. त्यानंतर पुणे रेल्वेचे एक हायस्ट लागलं होतं जे 118 वर गेलं होतं. त्यानंतर पुणे शहरचं एक मेरिट लागलं होतं, ठाणे शहरचं, कारण पुणे शहरला जागाच नव्हती. ठाणे शहरचं मेरिट एक लागलं होतं 115 वर गेलं होतं. मुंबईचं मेरिट 111 वर गेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीने ह्या जिल्ह्यांचं मेरिट टप राहिलं होतं. धन्यवाद. सह्याद्री अकॅडमी बारामती या ठिकाणी माजी सैनिकांसाठी विशेष सवलतीमध्ये पोलीस भरतीच्या बॅचेस सुरू. माजी सैनिकांसाठी मेरिट आणि आरक्षणाचा अभ्यास करून अचूक जिल्हा निवडून दिला जाणार. सह्याद्रीत निसर्गरम्य कॅम्पस, लेक्चर, मैदान, राहणे, जेवण, नाश्ता, जिम आणि अभ्यासिका सर्व एकाच ठिकाणी. संपर्क